आयोजकाकडून दुसऱ्या आयोजकाचं स्वागत होतं. जुगनूबाई गणेश भाऊंचं स्वागत करतायत. अहो तुमच्यासारखी माणसं आहेत म्हणून हे नवीन नवीन प्लेयर दिसत आहेत. त्याच्यामुळे तुमच्या सगळ्यांचं कौतुक करावं लागेल. गणेश भाई आपलं स्वागत आहे. वेलकम, खुशामदीद, स्वागतम। ग्रुप बी से ये दूसरा मुकाबला खेला जा रहा है। मुंबई किंग्स कांदिवली वर्सेस ताई पैकर्स प्रभा देवी। दूसरी गेंद और यहाँ पे चकमा दिया है। गेंद के ऊपर में थोड़ा सा उंगलियां बिखेरी है। रबर बॉल में वो उमूमन हम देखते हैं कि ज़्यादा सीम नहीं रहती है जिस तरह से लेदर बॉल में रहती है। टेनिस बॉल में भी थोड़ी सी मदद मिल जाती है, मगर रबर बॉल को इस तरह से कलाकारी दिखाना आसान काम नहीं है, वो भी टेनिस पिच पर। बढ़िया कलाकारी। पहली गेंद पर सिंगल चुराया मिस्टर प्रथमेश पवार उर्फ नाना, लेजेंडरी खिलाड़ी हैं मुंबई शहर से। सलमान सोलंकी स्ट्राइक पर नजर आते हुए। बैक टू बैक का दूसरी गेंद डॉट। स्ट्राइक रोटेट करते हुए नजर आए। पहली गेंद पर सिंगल चुराया एक एक्सपीरियंस खिलाड़ी, तजुर्बेकार खिलाड़ी ने। इस बार लॉफ्टेड शॉट में तब्दील किया इस गेंद को। गेंद आसमानी सफर पर। देखना होगा कि अंपायर का डिसीजन क्या आता है। मगन होकर मारा था शॉट, चाहते थे छगन, मगर मिलेंगे मात्र 2 रन। गेंदबाजी पर प्रज्योत अंबिरे, काफी बड़ा नाम है। इस बार लॉफ्टेड शॉट में तब्दील किया। देखना है विकेट आ सकता है या नहीं। हाथ तो आया, मुंह ना लगाया। वो ऐसी फीलिंग दर्शाई है वहां पे खिलाड़ी ने। मौका बनाया था गेंदबाज ने, प्रज्योत अंबेरे। तो वो बैक टू बैक डॉट बॉल आई। उसके बाद में एक 2 रन वाला वो शॉट देखने को मिला। लॉफ्टेड शॉट में तब्दील किया था। इस बार नाना से उम्मीद होगी। अंतिम गेंद शॉट ऑफ लेन डिलीवरी, लेग स्टंप के बिल्कुल बाजू से निकल गया विकेट कीपर के दस्तानों में, और सेफ हैंड नजर आए हैं विकेट कीपर के। पहले ओवर के बाद रन हो चुके हैं 4। और प्रज्योत अंबिरे, इनके बारे में बता दूं आपको कि टीएई ट्रॉफी लास्ट मंथ में जो हुआ था, इसी ग्राउंड पर टूर्नामेंट जो खेला गया था, जिसमें सर्वाधिक विकेट चटकाने वाले गेंदबाज बने थे। बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट इनको चुना गया था। और मैं चंदू सर से गुजारिश करूंगा कि जो कि हमारे मेहमान अतिथिगण का स्वागत समारोह किया जाए। यस, या ठिकाणी राणीबाग प्रीमियर लीगचे आयोजक गणेश भाई नायक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। राणीबागच्या खेळाडूंसाठी सातत्याने त्यांची तळमळ पाहायला मिळते। राणीबाग परिसरामधील क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम मात्र त्यांनी केलेलं आहे। गणेश भाई, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात, पुरंदर चषकाच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत। ओटू कॉम्बॉक्स। थैंक यू सो मच चंदू सर। एक ओवर की समाप्ति के बाद में 4 रन। उतनी अच्छी शुरुआत हुई नहीं है जितनी अच्छी सोच के साथ में शायद बल्लेबाजी करते हुए नजर आई है टीम। टप्पा खाने के बाद में थोड़ा सा उस के बाहर की तरफ निकला है गेंद। बाजुएं खोलने का इरादा किया है जाहिर। अंपायर ने वाइड का इशारा करते हुए।
वो ज्यादा गति का इस्तेमाल नहीं कर रहे हैं, सिमिट पीछे पता है ज्यादा गति के साथ में आप अगर आगे जाते हैं ना तो बल्लेबाज को सिर्फ टाइम करना पड़ता है रबर बॉल में, और रबर बॉल की यही खासियत रहती है, अगर अच्छा टाइमिंग आपके पास में है, थोड़ी सी कलाकारी है, जिम्मेदारी है, तो आपको लॉफ्टेड शॉट खेलने से और बड़े शॉट खेलने से गेंदबाज नहीं रोक सकता। इस बार लोअर फुल टॉस गेंद हवा में, अगर मिलेगी मात्र अंपायर इशारा दे दे अपना 2 रन। चलिए फिलहाल हम देखते हैं कि लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ के इलाका है जो, तो उसी में बाउंड्री आपको मिलेगी। हालांकि जो डीप स्क्वायर लेग मिड विकेट का इलाका है तो उससे जो आप देख रहे हैं स्कूल राइट साइड में, उसके ऊपर में अगर गेंद जाती है, बड़ा शॉट खेलता है कोई भी बल्लेबाज तो निश्चित रूप से बाउंड्री प्राप्त होगी। और एक सूझबूझ जिम्मेदारी दिखाई है काफी गेंदबाजों ने, शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी जितने भी गेंदबाजों ने डाली है ना उनको फायदा पहुंचा है। ओवर पिच गेंद अगर आप डालते हैं या फिर यॉर्कर लाइन वाली ब्लॉक होल में गेंद डालने के लिए जाते हैं तो कहीं ना कहीं बल्लेबाज को मौका मिलता है बड़े शॉट खेलने का। नो बॉल का इशारा अंपायर के द्वारा, और यहां पे मौका तोहफा बल्लेबाज के लिए, मुफ्त का चंदन किस मेरे नंदन, तोड़ के सारे बंधन, क्या इस तोहफे पे चौका या 6 रन। बड़ा शॉट, कनेक्शन हुआ है आला, गेंद को मैदान के बाहर पहुंचा डाला, अंपायर का इशारा, मात्र 2 रन अंपायर ने दे डाला। चलिए नो बॉल आने के बाद में बड़े शॉट का प्रयास तो था, हाथ खोलने का मौका था, इरादे जाहिर किए थे, गेंद को मैदान के बाहर किए थे बल्लेबाज ने। और एक अच्छा खिलाड़ी अगर आपके टीम में हो और एक सीनियर खिलाड़ी के रूप में, तजुर्बेकार खिलाड़ी के रूप में आपके टीम में अगर कोई शामिल हो, जैसा कि हम देख रहे हैं मिस्टर प्रथमेश पवार उर्फ नाना, पूरे देश में जाने जाते हैं ये खिलाड़ी, अपने एक्सपीरियंस से इस बार अच्छी गेंद डाली है, बल्ले से संपर्क नहीं हुआ है उतना अच्छा जितना अच्छा चाह रहे थे बल्लेबाज, बाई के रूप में 1 रन मिल जाएगा। तो हम बात कर रहे थे कि सीनियर खिलाड़ी और तजुर्बेकार खिलाड़ी और एक अच्छे खिलाड़ी की अगर आपके टीम में पहचान है तो कहीं ना कहीं वो टीम को लेकर चलता है। जिस तरह से हमने पिछला मुकाबला देखा थॉमस डाइस की बल्लेबाजी से, ओ दिल पे लगा है दाव, बड़े हैं थोड़े से गेंदबाजी के भाव, शॉट सो ब्यूटीफुल सो एलिगेंट, जस्ट लुकिंग लाइक अ वाव, 6 रन। और यही शॉट की तलाश करना चाह रहे थे कहीं ना कहीं बल्लेबाज। देखिए पहले हमने देखा कि सलमान ने 2 बार प्रयास किया था, सलमान सोलंकी, बैक टू बैक 2 रन वाले 2 शॉट, 3 लीगल डिलीवरी हुई है, अभी लास्ट 3 बॉल आना बाकी है। और पहले ही मानो तय कर लिया था, मन बना लिया था बल्लेबाज ने कि मुझे पता है कि अब गेंद कहां डालने वाली है। किस्मत अगर अच्छी होती है ना तो बॉल वहीं पर गिरती है जहां पे आप बल्ला घुमाते हैं। लक फैक्टर भी बहुत ज्यादा मायने रखता है हर क्रिकेट खेल में, हर क्रिकेट इनिंग में। इस बार भी आगे की तरफ गेंद थी, बल्ला चलाना चाह रहे थे। 5 ओवर का जो भी मुकाबला है ना तो उसमें हर टीम ये चाहती है कि एटलीस्ट 60 से 65 रन हम अचीव करने की कोशिश करें। जिस तरह पिछले मुकाबले में हमने देखा कि 70 का टारगेट दिया गया था और हाईएस्ट इंडिविजुअल टीम टोटल देखने को मिला है। इस बार भी लॉफ्टेड शॉट में तब्दील किया है, गेंद को मिली नहीं है दूरी, आधी अधूरी, विकेट की मंजूरी और विकेट का पतन। बड़ा विकेट, बड़ा झटका लगा है, एक तुम्हारी तो एक हमारी, ये जिम्मेदारी निभाई है गेंदबाज ने। 6 जरूर लगाया था, उसके बाद में डॉट बॉल, फिर उसके बाद एक विकेट। या मॅचचं वैशिष्ट्य म्हणजे ताई पॅकरचे सर्वे सर्व स्वतः अमरदादा परुळेकर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहे, स्लीप मध्ये सध्या क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळत आहेत आणि क्रिकेट प्रेमी संघ मालक आहेत आणि आपल्या मुंबईमध्ये असे खूप सारे क्रिकेट प्रेमी संघ मालक पाहायला मिळतात जे स्वतः खेळलेले आहेत। और यही खास बात रहती है ना कि ओनर्स हमेशा जो है ना कहीं फाइनेंशियली सपोर्ट करते हैं हर टीम को, और यहाँ पर अगर जब जरूरत रहती है टीम को तो मैं मैदान के अंदर डट कर खड़ा हो जाऊंगा मेरी टीम के लिए और मेरे खिलाड़ियों के लिए। तो ये दर्शाया है, सलाम है ताई पैकर्स के ओनर को, जिस तरह से वो मैदान में नजर आ रहे हैं।
रोहन आए हैं तीसरे नंबर पर, और तीसरे नंबर की जो पोजीशन रहती है ना बल्लेबाजी में, वो बहुत ज्यादा निर्णायक साबित होती है। वन डाउन की जो पोजीशन हम कहते हैं, ओवर की समाप्ति हो जाएगी। 2 ओवर की समाप्ति के बाद में 19 रन थोड़े से महंगे साबित हुए हैं जरूर गेंदबाज आकिब, मगर विकेट चटकाई है, एक महत्वपूर्ण विकेट नाना के रूप में। 2 ओवर 19, 18 गेंदों का पहले इनिंग का खेल बाकी है। जारी है सिंह पैकर्स प्रेजेंट पुरंदर ट्रॉफी 2026, इवेंट मैनेज बाय द अलानी इवेंट्स। उमर खाडीचा राजा आणि डोंगरीचा राजा, ये ग्राउंड का नाम अगर मैं लाइव व्यूवर्स को बताना चाहूं तो वीर संभाजी मैदान इसको कहा जाता है, और छत्रपति शिवाजी महाराज के किले पर इस ट्रॉफी का नाम पुरंदर ट्रॉफी। और आज आजादी वाला दिन, तो देखिए कितने सारे आशीर्वाद इस इवेंट को मिले हैं, इस ट्रॉफी को मिले हैं, इस चषक को मिले हैं। अब देखना होगा कि किसके कंधों पे जिम्मेदारी का भार सौंपेंगे। मुंबई नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र में बहुचर्चित और बहुमूल्य और बहुरूप से फेमस पर्सनालिटी स्टेज पर विराजमान है, द ड्यूज, द ब्रदर्स। इस बार थोड़ा बड़े शॉट का प्रयास, चलिए 1 रन मिल जाएगा, वनडी। और जिस तरह से मैं बात कर रहा था कि टेनिस क्रिकेट को एक अलग मुकाम तक पहुंचाने की जो कोशिश की थी, हमारे साथ में स्टेज पर विराजमान है ऋषि वैद्य सर और योगेश वैद्य सर। इनका हम तहे दिल से धन्यवाद व्यक्त करते हैं ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से, जुगनू सिंह जी की ओर से, कि इस तरह से जो हर क्रिकेट टूर्नामेंट को जो प्यार वो दिखाते हैं और अपनी उपस्थिति जताते हैं बिजी शेड्यूल होने के बाद भी, तो ये सलाम है इनके जज्बे को। रोहन अच्छा शॉट अटेम्प्ट किया था, 2 रन जरूर मिले हैं उनको। सोलंकी ने खड़ी कर दी है गेंद हवा में, और नीचे वहां पे खिलाड़ी तैनात। तरन 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 ने एक तरंग, करण करण माफ कीजिएगा, करण ने एक अलग तरंग दिखाई है और विकेट चटकाने में गेंदबाज की मदद भी दिखाई है। विकेट का पतन, दूसरा झटका लगते हुए टीम मुंबई किंग्स कांदिवली को। और यहां पे थोड़ा सा स्ट्रगल करते हुए नजर आ रही है कहीं ना कहीं टीम, क्योंकि दूसरे ओवर से अच्छे रन आए थे, उसके बाद में एक बड़ा विकेट, एक आपके सीनियर खिलाड़ी, तजुर्बेकार खिलाड़ी अगर डगआउट में जाते हैं तो कहीं ना कहीं वो प्रेशर यंगस्टर पे। और एक खास बात इसकी ये दिखी है मनोज सर के पुरंदर ट्रॉफी में यंगस्टर खिलाड़ियों की भरमार है, तो यहाँ पे टैलेंट को निखार कर लेकर आ रहे हैं ये सिंह पैकर्स प्रेजेंट पुरंदर ट्रॉफी की जितनी भी टीम है। हालांकि पिछले मुकाबले में हमने देखा मुंबई शहर से बड़े नाम अनिकेत सानप, थॉमस डाइस, इस बार अलॉन्ग द कार्पेट खाता खोलने की वहां पे चाहे, जहां चाहे वहां रहा है। 1 रन चुरा लिया दोनों ही बल्लेबाजों ने, अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिली है। मुंबई में पहली बार डे नाइट मॉनसून ये चषक, ये ट्रॉफी, पुरंदर कप, पुरंदर ट्रॉफी। यहाँ पे शॉर्ट ऑफ डिलीवरी, शॉर्ट ऑफ लेंथ, ये अच्छी सोच है, ये अच्छी सोच है। ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर अगर आप गेंद डालेंगे तो कहीं ना कहीं मदद मिलेगी आपको, क्योंकि हमने देखा जिस तरह से पिछले कुछ गेंदबाजों की गेंदबाजी शॉर्ट ऑफ लेंथ डिलीवरी अभी तक सभी गेंदबाज की सही साबित हुई है। ग्राउंड पूरा मिला नहीं है बल्लेबाजों को, ज्यादातर सामने की ओर खेलना है अगर बाउंड्री प्राप्त करनी है। अगली गेंद इसी बीच, चलिए इस बार कड़ा प्रहार, गेंद मैदान के बाहर, अंपायर का इशारा, 2 रन। कोशिश तो होती है, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग बहुत ज्यादा मायने रखता है टेनिस क्रिकेट में, और यहां से हर बल्लेबाज की यही कोशिश है। अगर आपके पास में क्रिकेटिंग शॉट है, 360 है आप, तो आपको लॉन्ग ऑन लॉन्ग ऑफ पे प्राप्त करने होंगे बाउंड्रीज, सिक्सेस। तीसरा ओवर 4 रन वाला यहां पे देखने को मिला नितिन के जरिए। 3 ओवर की समाप्ति के बाद में 23 रन, मात्र 4 रन खर्च किए अपने ओवर से नितिन ने, काबिले तारीफ
गेंदबाजी करते हुए और एक बहुमूल्य विकेट सलमान सोलंकी के रूप में। चलिए अपना व्यक्तिगत अपने कोटे का दूसरा ओवर और टीम की ओर से चौथा ओवर लेकर प्रज्योत अंबीरे जो कि ओनर भी है टाई पैकर्स के, अरे माफ कीजिएगा सॉरी, आगे की तरफ अगर गेंद डालेंगे तो कर देंगे बल्लेबाज पिटाई, मगर मिलेंगे मात्र 2 रन। देखिए बल्ले से जब गेंद लगती है ना तो एक्सपेक्टेशन कुछ और बढ़ जाती है, जिस तरह से हवा में गेंद जाती है, और एक्सपेक्टेशन बढ़ाना ही तो काम रहता है कमेंटेटर का, चाहे बल्लेबाज हो चाहे गेंदबाज हो। इस बार थोड़ा सा गति का परिवर्तन, अच्छी लाइन और लेंथ, राउंड द विकेट आ रहे हैं। डॉट बॉल से वापसी करिए, इस बार हवा में गेंद स्ट्रेट डाउन द ग्राउंड और कनेक्शन पूरा, और अंपायर का इशारा मैक्सिमम होके मगन जड़ दिया। सेकंड रन मिलेंगे बल्लेबाज को पूरे आधा दर्जन, 6 रन। प्रथमेश इनके बल्ले से शानदार सिक्सर, और प्रथमेश नाम में एक अलग ही पावर है। हम देखते हैं प्रथमेश पवार को, हम देखते हैं प्रथमेश पाटिल को, हम देखते हैं प्रथमेश मात्रे को। अगली गेंद इसी बीच वापसी करनी होगी। इस बार भी बड़े शॉट का प्रयास है, अंपायर पर निर्भर है डिसीजन, मगर मिलेंगे 2 रन। रन तो आ रहे हैं चाहे गेंद कहीं पर भी जा रही है। पहली गेंद पर आए थे 2 रन, उसके बाद में डॉट डिलीवरी थोड़ा सा एंगल बनाकर डालने की कोशिश थी, गुड लाइन पे गेंद, उसके बाद एक सिक्सर, उसके बाद में ये 2 रन वाला शॉट। 10 रन अभी तक इस ओवर से आ चुके हैं। लीडिंग विकेट टेकर थे लास्ट मंथ में जो टूर्नामेंट हुई थी टीए ट्रॉफी, इसी ग्राउंड पर अलोंग द कार्पेट ऑन साइड की ओर खेला है। बड़ी देर के बाद सिंगल आया है। अब ये देखना होगा कि रोहन किस तरह से अंतिम गेंद को फेस करने की कोशिश करेंगे, क्या बड़े शॉट का प्रयास होगा। अपॉर्चुनिटी तो वो भी क्रिएट करना चाहते हैं कहीं ना कहीं, क्योंकि जिस तरह से पिछली 3 गेंदों में 9 रन बनाए हैं प्रथमेश ने, यहां से बड़े शॉट का प्रयास तो डेफिनेटली होगा जरूर रोहन के द्वारा। 5 ओवर का ये मुकाबला है, लिमिटेड ओवर का ये एडिशन है, और जिस तरह हम देखते हैं कि मुंबई शहर में 5 ओवर में अपने आप को रिप्रेजेंट करना रहता है अच्छी तरीके से। स्कोर की बात करें तो 34 रन, 34 रन, लॉस ऑफ 2 विकेट। चौथा ओवर जारी है, अभी भी 7 गेंदें आने वाली है पहले इनिंग की। अंपायर की बहुत बड़ी भूमिका इस टूर्नामेंट को सक्सेस बनाने में, कामयाब बनाने में। अमित सर, नासिर शेख सर, राजेश तालसिकोर सर, साजिद लाला सर, और वहीं पर ऑर्गेनाइजर के साथ साथ हमारे साथी समालोचक। कमेंटेटर की जो खूबियां रहती है ना, जो कि मुंबई शहर के खास तौर से हमारे मराठी के सुप्रसिद्ध कमेंटेटर। वनडी का इशारा अंपायर के द्वारा, ओवर की समाप्ति। 4 ओवर की समाप्ति के बाद में 35 रन, 35 रन आफ्टर 4 ओवर, लॉस ऑफ 2 विकेट। टीम कांदिवली, मुंबई किंग्स कांदिवली का स्कोर। अंतिम 6 गेंदें, ये बहुत ज्यादा निर्णायक ओवर साबित होगा। यहां से तय होगा कि टारगेट कितना देने की कोशिश करेगी टीम मुंबई किंग्स कांदिवली। जिस तरह से हमारे साथी समालोचक, साथी कमेंटेटर है, और बहुत बड़ी खुशनसीबी की बात है कि जिस तरह हम देख रहे हैं कि वॉइस ऑफ महाराष्ट्र, द वॉइस ऑफ इंडिया, मिस्टर चंदू शेट्टी सर, इनकी आवाज चाहे मुंबई में हो या फिर चाहे महाराष्ट्र में, पूरे इंडिया में गूंजती हुई नजर आती है यूट्यूब के माध्यम से। उसी प्रकार डोंगरी परिसर से लोकल कमेंटेटर, यहाँ की आवाज, यहाँ की शान, मिस्टर मनोज मानकर सर, इनके साथ भी कमेंट्री बॉक्स शेयर करके बहुत मजा आया। पंकज आए हैं, शॉर्ट ऑफ लेन डिलीवरी से शुरुआत करते हुए ऊंचे कद काठी के खिलाड़ी हैं, और बाउंस की उपलब्धि जाहिर की है इन्होंने। मौका मिलेगा जरूर, क्योंकि अच्छे लंबे हाइटेड जो खिलाड़ी रहते हैं ना, और गेंदबाज खास तौर से, उनको मौका मिलता है जब भी गेंदबाजी का, तो उनकी गेंद थोड़ा सा टप्पा खाने के बाद में ना अतिरिक्त उछाल पैदा करती है। इस बार भी अतिरिक्त उछाल था, मगर लेग स्टंप के बहुत ज्यादा बाहर। अंपायर ने बाजुएं खोलने का इरादा किया जाहिर, वाइड का इशारा आ जाएगा।
हमारे साथी कमेंटेटर, लेजेंडरी कमेंटेटर कासिम शेख सर, इनका भी हम तहे दिल से धन्यवाद व्यक्त करते हैं जिस तरह से हम इनके साथ में कॉम्बॉक्स शेयर करते हुए नजर आए हैं। रोशन सर, इनकी भी मधुर आवाज़ ने जादू बिखेरा है और कई सालों से अपनी आवाज़ का जादू बिखेरते हुए नजर आ रहे हैं मुंबई शहर में। पहली गेंद डॉट आई, थोड़ी सी तारीफ हुई, मगर उसके बाद में वाइड आ गई है, एक अतिरिक्त रन मिल गया है। इस बार शॉर्ट ऑफ लेन गेंद, अक्कू टप्प्याचा चेंडू टाकला होता आणि भेटले मात्र 2 रन। ये 2-2 रन कर कर थोड़ा थोड़ा धीमे धीमे रफ्तार से स्कोर कार्ड में इजाफा बढ़ रहा था, मगर उसके बाद में कहीं ना कहीं वो विकेट जो गई है ना, उससे थोड़ा सा अंकुश लगा है रनों में। 2 ओवर में 19 रन थे, तीसरा ओवर आया 4 रन वाला। चौथे ओवर में जरूर रन आए थे। इस बार बड़ा शॉट, बड़े शॉट का ये प्रयास, बॉलर के दिल को लगा धक्का। टीम होगी हक्का बक्का जब बैट्समैन जड़ेगा ऐसा शानदार जानदार सुपर छक्का, सिक्सर। काफी जानदार सिक्सर नजर आया ये। बड़ी देर कर दी मेहरबान आते आते, आखिर तुम्हें आना है, थोड़ी देर लगेगी मगर ज्यादा देर नहीं चाहिए यहां पे, क्योंकि 5 ओवर का ये मुकाबला है। क्या और बड़े शॉट का प्रयास होगा? इस बार भी बड़े शॉट का प्रयास था, मगर अंपायर पे पूरी तरह से निगाह निर्भर रहेगी। 2 रन। और हम दिल की गहराइयों के साथ में स्वागत करते हैं कॉम्बॉक्स में विभागीय आगरी भाषा कमेंटेटर मिस्टर विनायक जी भोयर, इनका भी हम खैर मकदम करते हैं। सुस्वागतम 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 सर, वेलकम। इस बार आगे की तरफ गेंद डाली थी, चलिए वहां पे बीट कराया है। तो छक्का खाने के बाद में जो 6 आया ना, उसके बाद में कमबैक किया है। भले ही बल्लेबाज थोड़े से हावी हो रहे हैं, ताकत पूरी तरह नजर आ रही है, मगर बहुत मुश्किल रहता है और आसान नहीं रहता है। नामुमकिन तो नहीं है मगर मुश्किल रहता है। लॉफ्टेड शॉट सीधे बल्ले से, हेलीकॉप्टर, 6 सिक्सर मैदान के बाहर, बल्लेबाज ऑन फायर। क्या शानदार जानदार सिक्सर जड़कर इनिंग को किया अपने स्टाइल में फिनिश। समाप्त, ओवर की हो जाएगी समाप्ति। जितने रन चाहिए थे बोर्ड पे उतने लग चुके हैं। बावन रन बना लिए हैं, ताश के पत्ते 52 और रन हो चुके हैं 52। अब ये देखना होगा कि मौसम जो चल रहा है सावन, उसमें बना पाती है टीम 53 रन या फिर हो जाती है पहले ही ऑल आउट, या फिर ओवर समाप्त बनने के पहले 52। हमारे साथी कमेंटेटर द वॉइस ऑफ महाराष्ट्र जुड़े के सेकंड इनिंग के साथ में, और इनकी तारीफ मैं क्या करूं, इनकी तारीफ तो पूरा इंडिया करता है। हर दर्शक बस यही है कहते, कहां है हमारे हर दिल अजीज कमेंटेटर चंदू जी शेटे। चला मॅचला सुरुवात करायची आहे. धन्यवाद. खान सरांचा आवाज आपण ऐकत होतात या अगोदर, आणि एका महत्त्वाच्या मॅचकडे, दुसऱ्या डावाकडे आपण निघालेलो आहोत. मुंबईमधील स्पर्धा आहे आणि मुंबईच्या डोंगरी या विभागातील असणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते, आणि पुरंदर चषकातील आजच्या दिवसातील महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला येतोय. दुसरा गट आहे, दुसऱ्या गटातील दुसरा सामना आहे
पहिल्या डावात मुंबई किंग्सने बॅटिंग केली. मुंबई किंग्सने बॅटिंग करत असताना 52 केल्या आणि आता 53 करायच्या आहेत त्या ताई पॅकरला. ताई पॅकरचा या मैदानातील परफॉर्मन्स नेहमीच चांगला राहिलेला आहे. पाहूया आज कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर प्रथमेश पवार नाणा इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील आणि सलामीची जोडी मैदानात दाखल झालेली आहे. पालघरचे 2 स्टार खेळाडू एका बाजूला करण मोरे, एका बाजूला जर पाहिलं तर प्रशांत घरत, ही जोडी मैदानात दाखल झालेली आहे. आपल्या बरोबरीने ऋषिकेश वैद्य दादा, त्याचबरोबरीने जर पाहिलं तर योगेश वैद्य हे देखील उपस्थित आहेत. या मॅचचा आनंद घेत आहेत आणि आपल्या सगळ्यांना एक आव्हान आहे. चिंचबंदर डोंगरी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा 88वा पर्व साजरा आपण करतो यावर्षी. त्याचाही भव्य दिव्य आगमन सोहळा 30 ऑगस्टला मात्र पार पडला जाणार आहे. परंतु मंडळाच्या माध्यमातून जे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यापैकी एक महत्त्वाचा म्हणजे भव्य रक्तदान शिबिर हे उद्या आहे. 16 ऑगस्ट सेंट जोसेफ हॉल तळमजला या ठिकाणी हे रक्तदान शिबिर होणार आहे. रक्तदानासारखं दुसरं दान नाही असं म्हटलं जातं. आपणही या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्या. चला रक्तदान करूया. उद्याचा दिवस असेल या रक्तदान शिबिराचा. आपण याचा लाभ घ्या आणि मोठ्या संख्येने सहभाग घ्या. सलामीची जोडी तर मैदानात दाखल झाली आहे. धन्यवाद गणेश भाऊ नायक या ठिकाणी उपस्थित राहिले. गोलंदाजीसाठी आशिष कौशिक येत आहेत पहिली ओव्हर घेऊन मुंबई किंग्स या टीमसाठी. आशिष कौशिक, आशिष पंडित या नावाने देखील ते ओळखले जातात. तर क्लासिकल करण बॅटिंगसाठी पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये. पंचांचा इशारा येतोय डावाच्या सुरुवातीचा. क्रिकेटचा खेळ 2 डावांचा आहे आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होते आहे. मुंबईतील क्रिकेट बंद ग्राउंडमध्ये त्याची सुंदरता कमी नाही होते, आणखी वाढत जातं. आता हेही एक स्किल आहे. म्हणजे दादा तुम्हाला सुद्धा जुन्या काही आठवणी आल्या असतील. मग ते डबल रन खेळणं किंवा कित्येक फलंदाज असे त्यांनी 6 पैकी 6 डबलसुद्धा मारलेले आहेत आणि तेही एक कौशल्य आहे. मग ते नरे पार्कमध्ये मारू देत, गणेश गल्लीमध्ये मारू देत, कामगार मैदानात मारू देत, DN नगरमध्ये, साधना ग्राउंडवर किंवा या ग्राउंडवर असू देत किंवा पुढे गेल्यानंतर जे मांडवीचं ग्राउंड असू दे, दोन्ही बाजूला इमारती आणि इमारतीच्या टेरेसवर 6, अंजीरवाडी असू देत, या सगळ्या ग्राउंडवरची एक वेगळी मजा आहे. या आठवणी आहे दादा. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, व्हाईट बॉल घोषित केला जातोय आणि खूप साऱ्या आठवणी आहेत या बंद ग्राउंडच्या क्रिकेटच्या. आणि काही खेळाडू तर बंद ग्राउंडचं क्रिकेट अगदी स्पेशलिस्ट असायचे. म्हणजे कसाही बॉल टाका ते 2 मारायचेच. असेही कित्येक फलंदाज आपण पाहिलेत. या मैदानातील देखील काही आठवणी आहेत. येस दादा सांगतायत त्याला चमचा शॉट सुद्धा म्हणायचे आणि ते स्ट्रोक खेळणारे सुद्धा कित्येक खेळाडू राहिलेले आहेत. आणि इकडे तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे या निर्णयाबाबतीत. व्हाईट बॉल. निर्णय आलेला आहे पंचांचा. जाऊयात मॅचच्या दिशेने. 53चा पाठलाग करायचा आहे. महत्वाची मॅच आहे. 2 बलाढ्य टीम आहेत. एका बाजूला ताई पॅकर, एका बाजूला मुंबई किंग. उसळी होती थोडीशी. स्ट्रोक खेळला, थोडंसं डबल माइंड झाले हा स्ट्रोक खेळत असताना. डॉट बॉल येतोय. प्रीतम यांच्या दिशेने हा चेंडू जाताना पाहिलं मिळेल. प्रीतमने सुद्धा रबर बॉलचं क्रिकेट खूप चांगलं खेळलेलं आहे. आज या मॅचमध्ये कोण जिंकणार? एका बाजूला सुहास जाधव आहे, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमरदादा परुळेकर यांची टीम पाहायला मिळते. संघ मालकांची भूमिका सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. परंतु बदलाव हा आहे की नाईट टुर्नामेंट होते आणि त्याचबरोबर लीग मॅच होत आहेत. पण मला काही टुर्नामेंट नायगावच्या आपणा बाजारच्या समोर सुद्धा जे ग्राउंड आहे ना, अभिजित कदम यांच्या माध्यमातून काही टुर्नामेंट तिकडे व्हायच्या, ज्या नाईट टुर्नामेंट असायच्या.
ओ हो. येस, ललित कला भवनचं ग्राउंड ज्यावर नाईट टुर्नामेंट सुरुवातीला झालेले आहेत आणि त्याच्यानंतर आता हे मैदान असं आहे ज्या मैदानात नाईट टुर्नामेंट होत आहेत, त्याच्यामुळे याही मैदानाची नोंद आवर्जून केली जाईल. आणि इकडे विकेट आलेली आहे, कमबॅक करावं लागेल. रन काही एवढ्याही मोठ्या नाही आहेत, तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. नवीन बॅटर मैदानात दाखल झालेत, अमित नाईक. हो, पहिला बॉल थोडासा पुढे केला आणि LBWच्या स्वरूपात विकेट येते. बॅक टू बॅक विकेट घेत आहेत. आशिष कौशिकने करामत केली आहे लगातारच्या 2 महत्वाच्या विकेट घेण्याची आणि इकडे विकेट आली आहे. चला, बॅक टू बॅक 2 विकेट येताना पाहायला मिळत आहेत आणि थोडंसं बॅकफुटला पाठवलं आहे, परंतु रन तरी देखील करावे लागतील. आशिषच्या हातात पहिली ओव्हर देण्याचा निर्णय इकडे प्रथमेश पवार यांचा योग्य राहिलेला आहे आणि त्यांनी सुरुवात चांगली करून दिलेली आहे. परंतु मॅच मोठी आहे, 5 ओव्हरची मॅच आहे आणि आता बॅटिंगसाठी मुंबई रणजीपटू विनायक भोईर यांना आपण पाहतोय. करण त्यांच्या जोडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. रन करावे लागणार आहेत. विनायक भोईर यांना आपण पाहतोय बॅटिंगसाठी. आशिष पुन्हा एकदा, हा बॉल थोडासा पुढे केला होता, स्ट्रोक खेळलाय, बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. 1 रन कंप्लीट होईल आणि 1 रनने धावसंख्येला पुढे जाताना पाहिलं मिळते. ते 3 वर धावसंख्या जाते. पहिली ओव्हर सुरू आहे. काय गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात आतापर्यंत फक्त 3 रन दिलेले आहेत आशिष कौशिक यांनी. बॉलची अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली आहे. काय ओव्हर टाकली आशिषने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 रन दिलेले आहेत. चांगली गोलंदाजी, परंतु आता 4 ओव्हर अजूनही बाकी आहेत आणि 50 करायचे आहेत. म्हणजे ही मॅच ऑन आहे. प्रयत्न दोन्ही बाजूने अजूनही करावे लागणार आहेत. DSWचे अध्यक्ष राजा सुर्वे साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. बऱ्याचशा स्पर्धा आता त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी पार पडल्या जाते. DSW डोंगरी स्पोर्ट्स वेलफेअर असोसिएशनच्या माध्यमातून डोंगरीच्या सगळ्या मुलांना एकत्र आणण्याचं काम केले गेलं आहे आणि खूप चांगल्या स्पर्धा देखील पार पडल्या जातात. राजा सुर्वे साहेब, आपलंही स्वागत असणार आहे. आणि आता मैदानाच्या दिशेने विनायक भोईर आणि त्यांच्या जोडीला करण मोरे. आर्यन गोलंदाजीसाठी दाखल होत आहेत. पाहूया, आर्यन यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. आज पुरंदर ट्रॉफी आपण पाहतोय. सिंग पॅकरची ही मानाची स्पर्धा आणि लीग पद्धतीच्या मॅचेस देखील आपण पाहतोय. व्हाईट बॉल घोषित करण्यात आलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जर पाहिली तर आता 4 वर पोहोचते. हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि विकेटचं पतन. LBWच्या स्वरूपात आणखीन एक विकेट आलेली आहे. अप्रतिम गोलंदाजी. थोडंसं बॅकफुटला ताई पॅकरला ढकललंय खरं, परंतु प्रयत्न अजूनही करावे लागणार आहेत. कमबॅक करावं लागणार आहे. या छोट्याशा ग्राउंडवरचं क्रिकेट समजायला थोडासा वेळ लागतो. अंदाज घ्यावा लागेल.
ग्राउंड छोटा आहे परंतु आनंद मोठा आहे. इकडे प्रयत्न करावे लागतील. करण मोरे यांची साथ कोण देणार पहा. तसं पाहिलं तर एखादा बॅटर उभा राहिला 3-4 मोठे फटके मारले तरी सुद्धा मॅच फिनिश होऊ शकते. परंतु खेळपट्टीवर कोणी उभं राहणं गरजेचं आहे. दुसऱ्या बाजूला प्रथमेश पवार नाना चांगल्या युक्त्या सध्या लढवत आहेत आणि एका मागोमाग एक बॅटरला बाद करतायत. क्रितेश गरत बॅटिंगसाठी पालघर क्रिकेटमधील आणखीन एक मोठं नाव आहे खरं, परंतु या आर्यनने प्रभावित केलंय. सुरुवात चांगली केली आहे क्रितेश. हे ओलं वातावरण आहे, चिखलातलं क्रिकेट आहे, पाण्यातलं क्रिकेट आहे, परंतु सगळ्यांना तेच आहे. मुंबईतलं पावसाळी क्रिकेट खेळायचं तर हे याची तयारी तुम्हाला ठेवायची आहे सगळ्यांना. आता थोडंसं आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिकडे, रन नाही मिळणार आहे. कोंडी केली एका बाजूने मुंबई किंग्सने, ती कोंडी फोडावी लागेल आणि त्याचं उत्तर मोठ्या फटक्याने द्यावं लागेल. जर का मोठे फटके आले मॅच बनू शकते याही परिस्थितीत. धन्यवाद ऋषीदादा वैद्य, योगेशदादा वैद्य, आपण दोघेही या स्पर्धेच्या निमित्ताने इकडे उपस्थित राहिलात. आपलं मार्गदर्शन अगदी मोलाचं असतं आणि दादा आपल्यासारख्या खेळाडूचं खरोखर कौतुक करावं लागेल. आणि हा बॉलला हुक केलं जात आहे. अकूट टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावर प्रहार आणि बॉल 2 धावांसाठी. मॅच लांब चालली आहे परंतु प्रयत्न अजूनही सुरू आहेत. धावसंख्या 6 झाली आहे. 6 धावा धाव फलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 3 आल्या. आजच्या दिवसातील हा 8वा सामना आहे आणि एकंदरीत 13 सामने आज खेळवायचे आहेत याची देखील आपण नोंद घ्यायची. आणि याच्यानंतरच्या ज्या मॅच आहेत त्या मॅच 4-4 ओव्हरच्या होणार आहेत. याही वेळेला बिग हिट केला जातोय. अशाच प्रकारच्या फटक्याची आवश्यकता होती. क्रितेश गरत आले आणि त्यांच्या बॅटमधून बॉल सीमा रेषा पार येतोय. षटकार कडक. 12 धावा धाव फलकावर. पहिल्या ओव्हरमध्ये रन आल्या नाही म्हणून काय झालं. हा क्रिकेटचा खेळ आहे आणि हा 5 ओव्हरचा आहे. अहो 3 नाही 2. एका षटकाराने मॅचचं गणित थोडंसं बदलवलं क्रितेश गरतने आणि हा सामना आम्ही सोडणार नाहीये. ताई पॅकर्स, प्रभादेवी पालघर संघ सुद्धा सांगतायत. मुंबई किंग्सची टीम सध्या चांगली कामगिरी करताना पाहायला मिळते. हा थोडासा लांबून खेचायला गेले. तिकडे फिल्डर आहेत, स्वतःवर नाराज आहेत कारण मोठा फटका येणं अपेक्षित होतं त्यांना. धावसंख्या 12 वर स्थिरावलेली आहे. अजूनही आवश्यकता आहे 41 धावांची आणि अशाच पद्धतीने पहिल्या डावातही मॅच चालली होती. जवळपास तशीच मॅच चालली आहे. ही मॅच चालली होती, जवळपास तशीच मॅच चालली आहे आणि त्याच्यामुळे येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये काय घडणार. क्रितेशच्या बॅटमधून आणखी काही मोठे फटके येतील का याची देखील चर्चा आहे. परंतु गोलंदाजांनाही कमबॅक करावं लागेल. काही गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. आशिष कौशिक यांच्या हातात पुन्हा एकदा चेंडू सोपवण्यात आलाय. करण मोरे टायमिंगचं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. तर दुसऱ्या बाजूला क्रितेश काय करू शकतो, कारण अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा ज्यावेळेला समोर 6 असतो ना
त्यावेळेला क्रितेश गरत यांना बऱ्याचशा व्यावसायिक टीममध्ये समाविष्ट केलं जातं. अण्णाराम क्रिकेटसुद्धा खूप चांगले खेळतात, पालघरचे खेळाडू आहेत. करण मोरे समोर जर पाहिलं तर पहिली ओव्हर चांगली टाकली होती आशिष यांनी. करणच्या बॅटमधून समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. एक रन तिकडे कंप्लीट, दुसरी साडीचा कॉल दिलाय. या षटकाची सुरुवात 2 रनने, धावसंख्या 2ने पुढे गेलेली आहे. 20 वर धावसंख्या. परंतु पाहूया तिसऱ्या पंचांची मागणी रनआउटसाठी करण्यात आली आहे. यस, खेळाडू बाद आहेत आणि बाद तर क्रितेशच झालेले आहेत. त्याच्यामुळे हा मोठा धक्का बसला, कारण ज्यांनी 2 सिक्स मारले होते ते आता बाद झालेले आहेत. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय घडेल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे या बॉलच्या उसळीबाबत. वाईट बॉल आहे. निहिल केनी आहेत नॉन स्ट्राईकला. पालघरचे एक युवा खेळाडू आहेत निहिल केनी. करण मोरे यांच्या जोडीला आहेत. सामना अजूनही थोडासा लांबलेला आहे, परंतु काही मोठे फटके मॅचमध्ये देखील आणू शकतील. हो हो हो, थोडंसं अक्रॉस करायला गेले, थोडासा बाजूला बॉल आहे, रन घेण्याचा कॉल दिलाय आणि रन कंप्लीट केली गेली आहे. धावसंख्या 1ने पुढे 21 वर. लेग बायच्या स्वरूपातील ही धाव कळवली जाते पंचांकडून. अजूनही 32 पाहिजेत, अजूनही 32 रन पाहिजेत. निहिल केनी सातपाटी परिसरातील एक युवा खेळाडू आहेत. हो हो हो, लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल खेळण्याचा प्रयत्नही केला आणि बॉल गोशंकित क्षेत्रात. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, फटका फसलाय, बॉल हवेत, फिल्डर आलेले आहेत आणि कॅच मात्र तिकडे होत नाहीये. अशा ठिकाणी चेंडू पडला जिकडे फिल्डर होते, परंतु अंदाज नाही आला या बॉलचा. पाहूया
निहिलचं खेळपट्टीवर कायम राहणं यानंतरच्या कालावधीमध्ये धोकादायक ठरेल का? धावसंख्या 1ने पुढे गेलेली आहे आता 23, म्हणजे अजूनही पाहिजे 30. 14 बॉलमध्ये 30 पाहिजेत. काही मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. मुंबई किंग्सला डॉट बॉलची आवश्यकता आहे. मोठे फटके नाही आले पाहिजेत, तर ताई पॅकेसला मोठे फटके पाहिजेत. 14 बॉलमध्ये 30. मॅच बनेल का? कारण करण यांच्याकडे क्वालिटीची बॅटिंग आहे आणि तेवढे चाणक्य गोलंदाज आहेत. आशिष हो समोरच्या दिशेने खेळायला गेले, हातात बॅट फिरली, बॉल गेला स्क्वेअर लेगला, पकडली गेली कॅच आणि आली विकेट. आशिषने हेही षटक चांगले टाकलंय, विकेट घेतली परत, म्हणजे एकंदरीत 3 विकेट त्यांनी घेतलेल्या आहेत आणि चांगली गोलंदाजी मात्र त्यांची आतापर्यंत पाहायला मिळाली आहे. प्रज्योत अंबिरे बॅटिंगसाठी आलेत. हो आणखीन एक बॉल, तो थोडासा बाहेर कट होतोय. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 षटकं टाकली, दोन्ही अप्रतिम. 2 षटकामध्ये फक्त 7 रन दिल्या. काय बॉलिंग केली आहे जबरदस्त आणि 3 विकेट सुद्धा घेतलेल्या आहेत. सकाळपासून याची चर्चा आम्ही करतोय, हे मैदान फक्त बॅटरचं नाही बॉलरचं सुद्धा आहे. चांगली कामगिरी केली तर, अचूक टप्प्याची बॉलिंग केली तर ते होऊ शकतं. आणि आता 12 बॉल अजूनही बाकी आहेत आणि 30ची आवश्यकता आहे, म्हणजे 12 मधले 5 बाहेर मारायचे. पाहूया काय होईल. दिनेश नाटेकर म्हणजे जिमी नाटेकर, एवढ्याच धावा होत्या पहिल्या डावात सुद्धा आणि नंतरच्या 2 ओव्हरमध्ये रन झाल्यात. पाहूया निहिल केनी आणि त्याचबरोबरीने प्रज्योत अंबेरे किती धावा बनवतील. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, थोडंसं वाईट बॉल गेलाय, परंतु पाहूयात बॉल कुठे जाईल. 2 धावांसाठी. माझ्या मते आकिब सारखा बॅट्समन सुद्धा आहे ज्याचा या मैदानावरील रेकॉर्ड चांगला आहे आणि याच मैदानात प्रॅक्टिस देखील करतात. परंतु पाहूयात दिनेश नाटेकर, जिमी नाटेकर बॉलिंगसाठी येत आहेत. खार परिसरातील खेळाडू आहेत. निहिलच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय. हा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु तिकडे एका धावेसाठीचा कॉल दिलाय. समीकरण बदललंय. 10 बॉलमध्ये 27 करायचे अजूनही. षटकार किंवा चौकाराची भाषा बोलावी लागेल मॅचमध्ये यायचं असेल तर. पुन्हा एकदा मैदान तेच डोंगरीचं धर्मवीर संभाजी महाराज क्रीडांगण, ज्याला डर्बी ग्राउंड म्हणून सुद्धा ओळखलं गेलं. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर. बॉल टाकताना थोडेसे घसरले. हे पावसाळी क्रिकेट आहे, चिखल आहे, त्याच्यामुळे या गोष्टी स्वाभाविक आहे, परंतु काळजी घ्यायची प्रत्येकाने. धावसंख्या पुन्हा पुढे गेलेली आहे. सव्वीस पाहिजे 10 बॉलमध्ये. वाह, फ्लिक केलाय. पाहूया बॉल किती लांबवर जातोय. 2 रन मिळणार आहेत. 24 पाहिजेत 9 बॉलमध्ये, म्हणजे 6 पाहिजे. 6 शिवाय मजा नाही येणार मॅचमध्ये, आणि आला का एखादा 6 तर मजा येईल. पाहूया काय होत आहे. जिमी सुद्धा एक चांगले बॉलर आहेत. थोडासा लांबून खेचलाय बॉल, समोरच्या दिशेने मिड विकेटच्या दिशेने जातो. 1 रन तिकडेही मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे. 8 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 23 पाहिजेत, म्हणजे या 2 बॉलमध्ये एक तरी 6 आला पाहिजे मॅच ऑन ठेवण्यासाठी. पाहूया काय होत आहे. लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. अजूनही जर पाहिलं तर 8 बॉलचा खेळ बाकी आहे. 22ची आवश्यकता आहे.
समोर समोरच्या दिशेने कडक फटका मारलाय. ही मॅच ऑन आहे निहिल केनी सांगतायत. सीमारेषा पार षटकार. मॅच ऑन. अजूनही पाहिजे 16. 7 बॉलचा खेळ बाकी आहे. हा क्रिकेटचा खेळ आहे, त्यातल्या त्यात मुंबईत आहे. कधी काय होईल याचा नेम नाही. निहिलच्या या फटक्याने मॅचचं गणित बदललंय. अजूनही 7 बॉल बाकी आहेत आणि 16ची आवश्यकता आहे. ताई पॅकरने मॅच सोडली नाहीये आणि मुंबई किंग्स सुद्धा काही मॅच सोडत नाहीयेत. सुहास भाऊ जाधव एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अमर परुळेकर आणि कंपनी. हो हो, या बॉलची पिचिंग जर पाहिली तर लेग स्टंपच्या बाहेर राहिली, त्याच्यामुळे पंच व्हाईट बॉल घोषित करतायत. प्लस 1 धावही मिळेल. या 2 आल्यात, हा बोनसच झालाय असं म्हणावं लागेल. आणि आता 7 बॉल बाकी आणि 14. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे? मॅच ऑन आहे. अशा तर मॅच पाहायच्या असतात आमच्या प्रेक्षकांना, म्हणून ते गर्दी करतात मैदानात सुद्धा आणि यूट्यूबला सुद्धा. tenniscricket.in वर सुद्धा आता मॅचचा आनंद घेतात प्रेक्षक. त्यांचं स्वागत, कारण संध्याकाळचं सत्र आहे. सगळ्यांचं लक्ष आता डोंगरीवर असणार आहे. यावेळेला पुन्हा एकदा फटका तर चांगला आहे. 1 रन तिकडे घेतली गेलेली आहे आणि बघता बघता ही मॅच गेली आता शेवटच्या ओव्हरमध्ये. शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी पाहिजे 13 धावा पाहिजेत. मॅच जबरदस्त चालली आहे. वाह. निहिल केनी या युवा खेळाडूने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. स्वतःला सिद्ध करतोय. टायमाला मारलेला षटकार लाजबाब होता. आणि बॉलिंगसाठी चेतन. पहिला बॉल समोरच्या दिशेने ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिलाय. मनसूर आले तिकडे. 1 रन मिळेल आणि आता 5 बॉल बाकी आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता असणार आहे 12. एखादा मोठा येईल का? मोठा फटका जर आला, पाहूया काय होईल. निहिल तर मैदानात आतमध्ये आहेत, प्रज्योतही आहेत. चेतन बॉलिंगसाठी. हो हो हो, लोअर फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने. 1 रन तिकडे मिळणार आहे. आता 4 बॉल बाकी आहेत. 11ची आवश्यकता. एक मोठा फटका आला तरी गणित बदलेल मॅचचं. पाहूया काय होत आहे. चांगला सामना चाललाय. पुरंदर ट्रॉफी. हो हो हो, ऑफ स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल. समीकरण पुन्हा बदललंय. 4 बॉल शेवटचे आता बाकी आहेत आणि 10 करायचेत. कंपल्सरी चेसचा नियम आहे. पाहूया शेवटचे 4 बॉल. बॉलर जिंकणार की बॅटर जिंकणार? येईल का एखादा मोठा फटका की डॉट बॉल येईल? ओ हो हो हो, या बॉलचा उसळीचा अंदाज नाही आला. चेतन चांगली कामगिरी करतायत. शेवटचं षटक जे दबावाचं होतं त्याच्यामध्ये चांगली कामगिरी करतायत. आणि आता शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. या मोक्याच्या क्षणी एक निडर गोलंदाजी करतायत. परंतु जर का एखादा मोठा फटका आला, त्याची गरज सुद्धा आहे ताई पॅकरला सध्या. निहिलकडे ती क्षमता सुद्धा आहे.
ऑप्टमच्या बाहेर आणि तिकडनं स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. 1 रन मिळेल आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना पाहायला मिळते. 44 आणि आता मॅच 50 झालेले आहेत. शेवटचा 1 बॉल आणि 3 50 ची आवश्यकता. काय मारलाय, जबरदस्त. संधी धोका नाहीये. बॉलरने जर मॅच जिंकून दिली त्याचं कौतुक होईल. नवीन गोलंदाज मोठ्या मंचावर खेळतोय आणि जर इकडे प्रज्योत आंबेरेने आणखी एखादा मारला तर त्यांच्याही नावाची चर्चा होईल. परंतु या मैदानाचा इतिहास आहे, शेवटच्या बॉलवर मॅच नेहमीच रंगलेले आहेत. 1 बॉल 3 ची आवश्यकता. दबाव दोन्ही बाजूला. थोड्या वेळापूर्वी शांत असणारं वातावरण आता थोडीशी कुजबूज सुरू झाली आहे. प्रेक्षकांमध्ये आता पैंजा लागले असतील. काही म्हणत असतील नाही मारणार, काही म्हणत असतील अरे मारणार. पाहूया मारणार की नाही मारणार, पाहूया. शेवटचा बॉल बाकी आहे. प्रज्योत आंबिरे. ओहो, पुन्हा एकदा बिग हिट. परंतु पाहूयात किती लांब बॉल जातोय, कुठे जातोय आणि ओह, मारलाय षटकार. इतिहास घडवण्यात यशस्वी राहिले प्रज्योत आंबिरे. 2 बॉल 9 ची मॅच. अमरदादा मात्र खुश झालेले आहेत आणि 2 लगातारचे षटकार. या मैदानाचा इतिहास काहीतरी वेगळाच आहे आणि 2 बॉल 9 असताना 2 लगातारचे षटकार. बावणे हा तर वरोडच्या खाडीत मारला, वरोडच्या समुद्रात मारला की काय. अमरदादा कुठे आहेत? अमरदादा, अमरदादा खुश का? काय खेळल्या दोन्ही टीम. मुंबई किंग्स सुद्धा चांगली खेळली. लीग मॅच आहेत. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत, शेवटच्या 2 बॉल पर्यंत मॅच खेचून नेली प्रतिस्पर्ध्यांनी. लीग मॅच आहेत आणि मुंबई किंग्सला सुद्धा संधी आहे. पाहूया ते सुद्धा कमबॅक करतील. परंतु मॅच जबरदस्त झाली. पैसा वसूल मॅच. मॅन ऑफ द मॅच कुणाला द्यायची? प्रज्योत आंबिरे. मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराची आम्ही तुम्ही कधी येतात याची वाट पाहतो. या भाऊ. पहिला टॉस होईल. विनायक भाऊ या. पहिला टॉस होईल आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही देणार आहोत. काय जबरदस्त सामना झाला. 2 चेंडू आणि 9चा सामना. 1 बॉल 6ला प्रज्योतला तर समोर मारायचा होता. बॅट फिरली, गेला एका बाजूला, परंतु तो 6 मध्येच गेला. प्रज्योत या तुम्ही सुद्धा. चला, अशाच प्रकारच्या चांगल्या चांगल्या मॅच साठी आमच्याशी जुडलेले राहा. मॅच पाहायला मिळणार आहेत. डोंगरीत आला तर तुम्हाला चांगलं क्रिकेट पाहायला मिळणार आहे. महेंद्र नाईक सरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल आणि सामनावीराचा पुरस्कार देखील दिला जाणार आहे. करीम एडिट्स कहा हो? करीम भाई. अरे सध्या अमर